राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी कोल्हापूरमध्ये आलेले आहेत, पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाशिमच्या दौऱ्यावर आहेत। त्याच्यानंतर संध्याकाळी ते ठाण्यामध्ये येतील आणि विविध विकास कामांचं उद्घाटन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे। या दोन्ही नेत्यांकडून जर पाहायला गेलं सौरभ, तर आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून रणशिंग जे आहे निवडणुकीचं ते या ठिकाणी फुंकलं जात आहे। बरोबर। आणि जिथे पोहरा दिवे ते आसपासचा भाग बघितला तर तिथे लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका देखील बसलेला होता। त्याचबरोबर आसपास बंजारा समाज देखील मोठ्या संख्येने आहे आणि त्या समाजाची काशी मानली जाते ते म्हणजे पोहरा दिवी हे धार्मिक ठिकाण। त्यामुळे याच पोहरा दिवीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दाखल होण्याचे आणि या सोहळ्याचे राजकीय अर्थ सुद्धा अनेक निघतात। वाशिम जिल्ह्यातल्या बंजारा समाजाची काशी म्हणून पोहरा दिवी हे धार्मिक ठिकाण ओळखलं जातं आणि तिथेच भव्य दिव्य असं बंजारा ए विरासत 127 कोटी रुपये खर्च करून उभारलं गेलेलं आहे आणि याच भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। बंजारा समाजाच्या समृद्ध सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक वारशाचं आणि परंपरांचं दर्शन या ठिकाणी आता बघायला मिळणार आहे। आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून मोदींचा आणि राहुल गांधींचा महाराष्ट्र दौरा हा अत्यंत महत्त्वाचा आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये बंजारा मतदारांचा कौल हा नेहमीच निर्णायक ठरत आलेला आहे आणि त्यांच्या सहकार्याशिवाय कोणीही पुसद आणि दिग्रस या मतदारसंघात निवडणूक लढण्याची तयारी करू शकत नाही असं बोललं जातं। आणि आतापर्यंत या समाजानं नाईक कुटुंबीय आणि संजय राठोड यांच्या पाठीशी एकसंघपणे शक्ती उभी केल्याचं दिसून आलेलं आहे। तर इकडे दुसरीकडे दृश्य जे आहे ते आपण या ठिकाणी पाहताय, राहुल गांधींच्या विरोधात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। राहुल गांधी एका टेम्पो चालकाच्या घरी जे आहेत ते पोहोचलेले आहेत, त्यांच्या कुटुंबियांशी संवाद जो आहे तो साधला जातोय। राहुल गांधींचं हे एक वेगळं वैशिष्ट्य म्हणावं लागेल। आतापर्यंत ज्या ठिकाणी राहुल गांधी हे गेलेले आहेत त्यांनी सर्वसामान्यांसोबत एक संपर्क साधण्याचा, संवाद साधण्याचा सिलसिला जो आहे तो कायम ठेवलेला आहे। तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी ज्यावेळेला नांदेडमध्ये दाखल झालेले होते, विमानतळावर पोहोचलेले होते, त्यावेळेला भाजपच्या नेत्यांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं।